राज ठाकरे रसमलाई म्हणल्यानंतर मुंबईतील भाजपाच्या विजयानंतर अण्णामलाईची पहिली प्रतिक्रिया काय म्हणाली बघा. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका जे इलेक्शन झालं म्हणजे निवडणूक भाजपाचं मोठं यश मिळालं असून ह्याच्यामध्ये त्यांना 90 जागा भेटल्यात आणि त्यामुळे ते सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचा प्राथमिक आकडेवारीनुसार पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मुद्दा यंदाच्या निवडणुकीत मुंबईसाठी महत्त्वाचा ठरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणात मराठी आणि महाराष्ट्र यांच्या मुद्द्यावरून भाषण केलं. आपल्या भाषणातून भाजपाचे तेलंगणातील नेते अण्णामलाईचा उल्लेख रसमलाई म्हणून केला. त्यानंतर सोशल मीडियावर अण्णामलाईचा चांगलाच ट्रेंड दिसून आला. मुंबई महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य अण्णामलाई यांनी केलं होतं आणि मुंबईला बॉम्बे म्हणून असं घोषित त्यांनी केलं होतं. भाजपाच्या विजयानंतर अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बघा काय म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णायक कौल दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेलं घवघवीत यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येयवादी कामगिरीवर आधारित शक्तिशाली जनादेश महायुतीला मिळाला आहे. गावखेड्यापासून ते महानगरापर्यंत ट्रिपल इंजिन नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा हा पुरावा आहे. येथील जनतेनं निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला नाकारले असे ते म्हणाले. अण्णामलाई यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना टोला लगावला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वास आणि प्रशासनाच्या व्याख्या प्रत्येक स्तरावर नव्याने लिहिण्यास आली आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनातून प्रेरित होऊन महाराष्ट्र आता वेगाने एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत आहे असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. दरम्यान मुंबई प्रचारासाठी आलेल्या अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे असे म्हटल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. मुंबई हे महाराष्ट्राचीच आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव अण्णामलाईंचं वक्तव्य तेच सांगते असा आरोप ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडीच्या